तुम्हें पाके दिल पर मुझे लग रहा है। आणि माझा जेव्हा आजचा दिवस होता खूप भारी, एवढा भारी स्पेशल जे केलेलं आहे ते जे माझ्या हस्बंडने केलेलं आहे आणि खूप भारी असं गिफ्ट पण भेटलेलं आहे मला। आणि हो पैसे दिले का मी सहज अचानक बोललो होतो। हाय हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप भारी आहे, बर्थडेचा आहे, म्हणजेच माझ्या वाढदिवस कसा सेलिब्रेट केला ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, खूप भारी आहे, खूप स्पेशल आहे। आहोंनी मला काय गिफ्ट दिलं आणि माझ्या रिॲक्शन काय होत्या त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। आणि तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तुला काहीतरी खेळायला पाहिजे, तिकडच बघायला बघ वाल्या काय खेळायला पाहिजे तुला सांग बघ। ते बाल बघ बोल या तुझ्या हातावर मग येऊन झोपू का आता मी? माझ्या नको या आले बापरे आले बापरे हातलं गेले हातलं गेले हातलं गेले बोलो हातलं बघ हातलं बघ हातलं बघ। मम्मी का टमिकल बघायला का तुम्ही? हातावर हात ठेवू, हातावर मुंडकं ठेवून डोकं आता वज होते का गोलूला? या बाल कुठे बाल? ओ क्वा गमा ओ दुकान ओ ओ ओ झालं झालं गोल फुगा द्या गोलूला, फुगा द्या, फुगा द्यायचं बघा। हे बघा गुरुला काहीतरी खेळायला पाहिजे असते हातामध्ये, कॅरी बॅगच घेतली आता पिऊ आपण बोलो कॅरी बॅगच तुम्हाला बोलू अलग अलग राहू दे, हिरवी बाटली आणि हे द्यायची 0.8 वाली आम्हाला बागा बोलू लागायला बोलू लागायला बाला लावते पोट राहते ना, पोट राहत आहे, पोट दुखत नाही। हातात बघ तिच्या कॅरी बॅगचं लागले तोंडच खाली चिकटच जाऊ दे पण हातात वा 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 चल बाहेर जाऊ आपण। तर ना गोलूचं अचानकच पोट दुखत होतं, थोड्या वेळ थांबायचे ना अचानक तिला कळ काय येत होती काय की पोटात दुखत होती ती, म्हणूनच दवाखान्यात पण नेलं होतं तिला, दवाखान्यातून आणलं आणि मग आता तिला शांत वगैरे करण्याचा प्रयत्न चालू आहे, पाहू शकता या व्हिडिओमध्ये। जायचं बाहेर जायचं फिरायला, फिरायला जाऊ चल फिरायला जाऊ त्याला फिरायला त्याला त्याला टन्न फुल्या मांडी जाऊ आपण जायचं फिरायला वागायला माया। तर बर्थडे सेलिब्रेशनची आहोंनीच तयारी केलेली आहे, फुगे वगैरे फुगवलेले आहेत, पाहू शकताय। आणि गोलू पण आता छान खेळत आहे, तिच्याजवळ फुगा दिलेला आहे तर फुग्यांसोबत खेळत आहे ती। तर बघूया, आणि आम्ही दोघं पण आता हे तिघही जण आम्ही रेडी झालेलो आहोत। तर आता बर्थडे सेलिब्रेशन सुरुवात करायची आहे त्याची। हे बघू शकता मस्त पैकी आमचं गोजीरवानं बाळ काही नाही डेअरी मिल्क। हे बघा राणी बसलं भारी दिसाय मस्त वाटायला एक रसंबा। आणि हे बघा केक, आता हे उलट दिसत असं सेल्फी मधून घेतली त्याच्यामुळे
इकडे बघ बोले, तिला आता हातात आले, तिला काय सुरत नाही आता, तिला फक्त आता हातातून घेता रडतीस. तिला दाताला मुसकून आल्यात. आता हात देतो बघा डायरेक्ट तोंडात. हा दर बोल बघा आता. बाबू वागला ते डेअरी मिल्क दे. एक वाले इकडे बघ वरी आधी बोली बघा. डेअरी मिल्क कोरियन कॅमेऱ्याकडे बघत या बघ काय का डायरेक्ट अटॅकच. नादच नाही दुसरा. तर हे केक खरंच लय भारी आहे. आणि हे कसं विशेष घेतलंय म्हणजे आता बायकोला थोडी आपण गिफ्ट आणलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. एक आपल्या तर्फे छोटेच गिफ्ट. मी पण एक्साइटेड आहे खरं तर गिफ्ट बघण्यासाठी. काय आणलंय काय माहिती. तर बघूया. ते पण दाखवतो तुम्हाला, पण त्यासाठी थोडा वेळ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. तर कॅन्डल वगैरे लावून घेतलेले आहेत आणि आमची छोटीशी क्यूटशी फॅमिली मस्त रेडी झालेली आहे. पाहू शकता माझं बाळ तर किती गोड दिसत आहे. तिला ते हेअर बँड लावलेला आहे. मला वाटायचं तेवढा चांगला वाटत नाही काही की लावला होता थोड्या वेळ. तर मस्त माझं बाळ पण बसलेलं आहे आणि पाहू शकताय केक हे आणलेला आहे आणि आहोंनी मला दिलेले आहे चॉकलेट डेअरी मिल्क. पाहू शकताय बर्थडे गर्लला. आणि नंतर पुन्हा मग डोक्यावर मस्त फुलांचा ते ताज पण लावलेला आहे आणि सेलिब्रेशनची तयारी बघा पाहू शकताय. धूमधडाक्यात मस्त माझं सेलिब्रेशन चालू आहे आणि खरंच मी खूप हॅपी आहे. मला खूप भारी वाटत आहे. वाटलं नव्हतं एवढं भारी सेलिब्रेशन पार पडन म्हणून. आणि गेल्या वर्षी गुरु आमची माझ्या पोटात होती आणि आज आमच्या सोबत आहे. तर पाहू शकताय बघा कसं मिठू मिठू बघत आहे आमचं बाळ. मस्त बसलेलं आहे, कॅमेऱ्याकडे बघतंय, इकडे बघतंय आणि मस्त केक वगैरे कट केलेला आहे. आहोंनी केक पण चारला आणि छान अशी गोलून मला किसी पण दिलेली आहे. तर पाहू शकताय. आणि अवश्य खरंच नवरा बायकोचं करायचं खूप चढ उताराने भरलेलं असतं. तर आहो मला गिफ्ट देत आहेत. ते गिफ्ट काय आहे तर आहोन ना तुम्हाला एक गमत सांगते ह्याची गिफ्टची. तर हे गिफ्ट त्यांनी घरीच पॅक केले वाटतं. असं थोड्या वेळा खालीच गुरुला मला त्यांनी बाहेर पाठवलं, तुम्ही जा बाहेर चक्रा मारावून मी ते डेकोरेशन करतो. तोपर्यंत त्यांनी घाई गडबडी बघा कसं पॅक केलेलं आहे ते ओळखून पडत आहे. त्यांनी पॅक केलेलं आहे आणि मला काय गिफ्ट दिलंय ते तुम्हाला थोड्या वेळ कळणार आहे माझी रिॲक्शन. मला वाटलं नव्हतं. तर आहोंनी मला सोन्याचे कानातले गिफ्ट केलेले आहेत पाहू शकता. आणि विशेष म्हणजे माझ्या आवडीची डिझाईन त्यांनी घेतलेली आहे. लॉकचे कानातले घेतलेले आहेत. मला फिरकीचे कानातले जमत नाहीत आणि मी लॉकचेच कानातले घालते. तर त्यांनी ते नोटीस केलं काय की आणि मला ते कानातले घेऊन दिलेले आहेत. बापरे एवढी हॅपी आहे ना. बघा माणसाचे आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. लग्नातले कारणातले काही कारण असतं आम्हाला मोडावं लागली होती आणि आज आहोंनी मला दुसरे कानातले घेऊन दिलेले आहे. तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन पार पडलेलं आहे. आणि माझा जेव्हा आजचा दिवस होता खूप भारी, एवढा भारी स्पेशल जे केलेलं आहे ते जे माझ्या हजबंडने केलेलं आहे. आणि खूप भारी असं गिफ्ट पण भेटलेलं आहे मला. आणि खरं एवढं लहान बाळ घेऊन एवढं मॅनेज करणं खरं खूप अवघड आहे बरं का. म्हणजे तिचं दुखायला मधातच तर आम्ही बाहेर घेऊन आला. त्याच्यात पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. थोडासाच हे व्हायलाय, थांबला की आम्ही मदत गेलात, मग दवाखान्यात गेला. तेवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. मी तर नको म्हणलं होतं, आताच आपली अॅनिव्हर्सरी झाली, केक वगैरे कट केलाय, कशाला डबल केक आणायचा असं म्हणलं होतं. पण हे म्हणले नग म्हणले बर्थडे करायचा आहे म्हणजे करायचा आहे आणि गिफ्ट पण भेटणार आहे म्हणले तुला. तर मला वाटलं नव्हतं खरंच असं गिफ्ट भेटणार आहे म्हणून. आणि खूप भारी असं गिफ्ट भेटलेलं आहे मला आणि मनातून खूप जास्त हॅपी आहे. मला खूप भारी वाटत आहे. तर ह्यांनीच फुगे वगैरे फुगवलेले आहेत, एवढं कष्ट घेतलेलं आहे आणि खूप हॅपी आहे मी. गोण्याला बाहेर घेऊन झोपू घातले नाही. ह्यांनी झोपू घातले तिला, ती रडू लागली मग हे बाहेर घेऊन हिंडले आणि तिला झोपी घातले. मस्त शांत झोपलेली आहे. तर आता आम्हाला पण तर मित्रांनो आता जवळपास सर्व बर्थडे सगळं उरकलेलं आहे. बाहेर चक्रा मारल्याच्या नंतर तिथं बघू शकता झोपलेली आहे आणि आता थोडा टाइम भेटलेला आहे. तर सर्वप्रथम आम्ही दवाखान्यात गेलो, गुरुचं पोट दुखत होतं म्हणून. त्यानंतर पनीर खायला गेलो. तिथं पनीर वगैरे खाल्ल्या, 10 चपात्या खाल्ल्यात वगैरे मिळून खाल्ल्या, भाजी खाल्ली. पण तितक्यात पाऊस चालू झाला. मग त्या गडबडीमध्ये त्याला पैसे द्यायचे राहिले, तसंच निघाला. नंतर नापूर करून पैसे दिले का बघून मी सहज अचानक म्हणलं होतं केली आणि नंतर मग तिथून केकच्या दुकानात गेलो. केक तुम्हाला दिसले असतील बघा त्या. तर अशा प्रकारे आमची धुम्मत झाली होती
आणि मी पण विचार करायलोय ते दुकानवाला माझ्या मागे काय आलाय त्याची म्हणायची हिंमत व्हायला. हा कारण ते सारखं आम्ही जातात ना त्याच्यामुळे हे पण कन्फ्युज झालं पेमेंट केलं कसं काय पैसे दिले नाहीत म्हणून मी उगाच सहज म्हणलं पेमेंट केले का म्हणून कारण का हात धुल्याने लगेच इकडे गाडीवर निघाली माझ्या बरोबर पेमेंट करायचंच राहिलं. अशा प्रकारे इंटरव्ह्यू झाला होता. पैसे पे केले हा गेला दुकानावर केक वगैरे घेतला ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या फटाफट आलो पावसाच्या अगोदर आणि अशा प्रकारे आपण बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता आपले 1K लवकरच कम्प्लीट होणार आहे. आणि 1K कम्प्लीट करण्यासाठी तुमचा सपोर्ट हवाय तर तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या असंच. तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या तिला असं म्हणायचं आहे असं समजून घ्या. राईट बरोबर आहे. मी जरा लय जास्त हॅपी झाले त्याच्यामुळे मला बोलाय नाही. असो चला तुम्ही पण तुमच्या बायकोला खुश ठेवा आनंदित ठेवा तेव्हाच तुमचं जीवन सुद्धा आनंदी होईल. रडायला मारायला तर चला मी अशी आनंदीच आहे यांच्यामध्ये. खूप वेळ झालेला आहे आणि हिला काही रात्रभर गप्पा जरी अशा माझ्या बसल्या तरी काय नाही. मी थकून गेलोय मला सकाळी ड्युटी करून आलेले आहे ते खरं तर ड्युटी करून येऊन एवढं सगळं चालू आहे आमचं. तर आणखी ह्यांना सकाळी ड्युटीला जायचं आहे तर आता 12 तर वाजून गेलेले आहेत तर चला आवरतो आम्ही बाय. तर ही आहे सोन्याच्या कानातल्याची डिझाईन कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडली. खरं तर आपल्याला गिफ्ट जे दिलेलं असतंय ना ते पैसे कधीच मॅटर करत नाही. ते किती महागाचं आहे किंवा किती कमी पैशाचं आहे असं काहीच नसतं. समोरच्यानं आपल्याला किती मनातून दिलेलं आहे आणि किती ह्यानं दिलेलं आहे ते मॅटर करतं. तर ते गिफ्ट तसं तर माझं एक्सपेन्सिव्हच आहे खूप महागाचं आहे आणि कमी जरी ह्याचं असतं ना मी खूप हॅपी झाले असते. असं काय नाही की मला एवढंच ह्याचं गिफ्ट पाहिजे होतं म्हणून. आणि हे खरं तर माझ्यासाठी म्हणजे हे अनपेक्षित होतं कारण मला वाटलं नव्हतं एवढं महागाचं गिफ्ट मला भेटेल म्हणून. आणि खरंच आहोंचं मी मनापासून धन्यवाद मानते. त्यांनी खूप भारी माझं सेलिब्रेशन हे केलं बर्थडेचं आणि मी खूप हॅपी आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा.